नमस्कार मित्रांनो. तर आपल्याला जायचं होतं पुणेला, म्हणून आपण टाकी फुल केली. कारण खूप सारे जण म्हणत होते की पेट्रोल पंप बंद आहे बंद आहे, त्यामुळे आपण पहिले टाकी फुल करून घेतली आणि आपण निघालो होतो. नमस्कार. सकाळी 5:43 झालेत. आपण निघालो पुणे ते उमरखेड ते पुणे. आपण आलो होतो अगोदर, तर आता चाललो आहो. हे आपली बाईक आहे. मित्रांनो नमस्कार. आपण आज चाललो आहोत उमरखेड ते पुणे. सकाळचे 5:46 झाले. आपण शाईन बाईकने निघालो, शिवी शाईन 125. तर बघू किती वाजतात काय वाजतात ते. उमरखेड ते पुणे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मी काय काय घेतलेलं आहे आणि जे काय होतं ते आमची टाकी फुल करून टाकली आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे. मित्रांनो आत्ता झाले 7:40 आणि आता आपण पोहोचलो परभणीमध्ये. परभणी बघू शकता 7:40 झाली. आपला भरपूर दूर जायचं. थोडी भूक लागल्यामुळे थोडं वाटत थोडा नाश्ता केला. नंतर मित्रांनो थोडं थंड पिवा असं खूप इच्छा होऊ लागली होती. मग एका जागी गाडी थांबवली. तिथं मस्त एक शेतकरी म्हणजे की ना ज्यांच्याकडे बैल होता आणि तिथे ते ऊसाचा रस काढत होते, एकदम नॅचरल नैसर्गिक भारी वाटलं बघून. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की शेतकरी जर म्हणलं ना तर जे बैल असते ना तो एक राजा असतो त्या शेतकऱ्याचा. त्याचं आणि शेतकऱ्याचं भाई नातं लई अतूट आहे की ते कोणी तोडू शकणार नाही. की आता नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे ते नवीन नवीन निघाल्यात गोष्टी, पण बैल हा कायमचाच शेतकऱ्याचा मित्र राहणार आहे आणि शेवटपर्यंत राहील. तर इथं पण तुम्ही बघू शकता की तो ऊसासाठी खूप मेहनत करतो तो मुलगा पण. आणि खूप भारी वाटलं ऊसाचा रस पिऊन पण. आणि नंतर काय थोड्या वेळानंतर मित्रानं परेशान होऊन जे काय आहे ते त्याचं रेग्युलर आता रेग्युलर आहे ते तो ऊस मस्त ज्यूस पिऊन तिथं पण बरं वाटलं. आणि नंतर मग निघालो होतो. नंतर रस्ते पण सगळे चांगले आहेत, त्याच्यामुळे काही वाटणं गेलं तर सगळं ओके होतं. आणि तिथं थोड्या वेळ बसलो निवांत चार्जिंग करत आणि नंतर मग निघालो. आता 1 वाजलेले आहेत आणि 1 वाजता आपण पोहोचलो आहोत अहमदनगर. हे बघू शकता तुम्ही अहमदनगरला पोहोचलेलो आहोत. अजून इथून 100-110 किलोमीटर आहे. अजून आपले 2-3 घंटे लागतील डायरेक्ट पुण्याला पोहोचायला. तर नेक्स्ट व्हिडिओ बघू शकता. तर आपण पुण्यामध्ये पोहोचलो आहोत. आपण पुणे येथे रांजणगाव इथं पोहोचलो होतो. पण ते चुकीनं आता टायमिंग झाला आहे 2:24. आपण पोहोचलेलो आहोत.